जुन्या पेन्शनच्या संदर्भात कोल्हापुरात सरकारी कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर. एकच मिशन जुनी पेन्शन अशी घोषणा देत कोल्हापुरातील शासकीय, निमशासकीय कर्मचारी आणि शिक्षकेतर कर्मचारी संघटना रस्त्यावर उतरले आहेत. राज्यातील 17 लाख कर्मचारी सरकारी कर्मचारी तर कोल्हापूर जिल्ह्यातील 65,000 सरकारी कर्मचारी आजपासून बेमुदत आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत. कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हजारो कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसह अन्य मागण्या या आंदोलनादरम्यान करण्यात आल्या. 8 दिवसात जर शासनाने आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर मात्र उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा सरकारी कर्मचाऱ्यांनी दिला आहे. सन 2023 मध्ये सर्वांना जुनी पेन्शन मिळाली पाहिजे. एकच मिशन जुनी पेन्शन हा नारा घेऊन आम्ही 7 दिवसाचा संप केला. 7 दिवसाच्या संपाच्या वेळेला एकनाथ शिंदे साहेब चीफ मिनिस्टर होते. त्यांनी आश्वासन दिलं की जुन्या पेन्शन प्रमाणे लाभ मिळणारी पेन्शन आम्ही तुम्हाला देऊ. कारण पीए पार्टी कायदा जो पण रद्द होत नाही तोपर्यंत जुनी पेन्शन देऊ शकत नाही. आणि त्यामुळं जुन्या पेन्शनच्या प्रमाणे तुम्हाला नवीन पेन्शन आम्ही देऊ. आपण म्हटलं कर्मचाऱ्यांचा फायदा होत असेल, कारण जुन्या NPS धारक जे कर्मचारी आहेत त्यांना 2-2.5 हजार रुपये पेन्शन मिळायची. मग जुन्या पेन्शन प्रमाणे म्हणजे सेवानिवृत्तीच्या वेळेला कर्मचाऱ्याचा जो बेसिक पगार असेल त्याच्या 50% पेन्शन मिळायची. ते जर देत असेल तर आम्ही अग्री आहे म्हणून सांगितलं. गव्हर्नमेंटने नोव्हेंबर 2024 मध्ये GR काढला की नवीन राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना आम्ही शासकीय कर्मचारी आणि शिक्षकांना देऊ करतोय. म्हणजे बेसिकच्या 50% पेन्शन आम्ही मान्य केलं. पण त्या GR मध्ये त्यांनी अट अशी घातली की ह्या संदर्भातला नियम अटी ह्या आम्ही अधिसूचनेद्वारे स्वतंत्रपणे काढतो. त्याला 1.5 वर्ष होत आली, अधिसूचना काढली नाही. त्यामुळे 2024-25 मध्ये जे कर्मचारी रिटायर झाले त्यांना धड जुनी पेन्शन नाही, धड नवी पेन्शन नाही, काहीच त्यांना मिळालं नाही. अतोनात त्यांचं आर्थिक नुकसान सुरू झाले. मग संपूर्ण महाराष्ट्रामधून आम्ही वेगवेगळ्या संघटनांच्या मिटिंग घेतल्या. महाराष्ट्रातली समन्वय समिती आहे, यामध्ये जवळपास 38 संघटना आहेत. वेगवेगळ्या शिक्षकांच्या आहेत, शिक्षकेतरांच्या आहेत, शासकीय निमशासकीय संघटना आहेत. त्या सर्वांनी ठरवलं की आता संप केल्याशिवाय शासन जागवणार नाही. कारण नवीन राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा विकल्प द्यायची मुदत पहिल्यांदा डिसेंबर 2024 पर्यंत होती. ती डिसेंबर 2025 पर्यंत वाढवली. न मागताच आता डिसेंबर 2026 पर्यंत वाढवली आहे. म्हणजे शासनाला ही नवीन राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना सुद्धा द्यायचं त्यांच्या मनात नाही आहे. त्यामुळं ह्या शासनाला जाग आणण्यासाठी आज 21 एप्रिल पासून आंदोलन करायचं, बेमुदत संप करायचा निर्णय महाराष्ट्रातल्या सर्व संघटनांनी घेतला समन्वय समितीच्या माध्यमातून. आणि आजपासून हा संप सुरू होतोय. हा संप सुरू होत असताना आणखी कित्येक अडचणी आहेत. शिक्षकांना जनगणनेची कामं सुरू आहेत. काही विद्यार्थ्यांच्या परीक्षा आहेत. 1 मेला रिझल्ट लावायचे आहेत. विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आहेत. ती कामं आहेत. आम्ही ठरवलं ती कामं सुद्धा संपात राहून ते कामं लोक करतील. म्हणजे आम्ही राष्ट्रीय कर्तव्य कुठे बाजूला ठेवणार नाही, विद्यार्थ्यांचं नुकसान होऊन देणार नाही. सीपीआरमध्ये जे रुग्ण आहेत त्या रुग्णांचे कुठल्याही प्रकारचे हाल होता कामा नये. तिथे आम्ही काही सिस्टर्स ब्रदर्स ठेवलेले आहेत, पण ते संपात राहून ते काम करणार आहेत. हे वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून आम्ही शासनाला इशारा देतोय त्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 17 लाख कर्मचारी आणि शिक्षक या बेमुदत संपात सामील होत आहेत. संख्या जरी कमी दिसत असली, आता राजाराम कॉलेजला परीक्षा सुरू आहेत, तिथल्या लोकांच्या सुपरविजन आहेत, ते निघून गेले आणि संपात आहे. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, कोल्हापूर.